युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी प्रबुद्ध प्रकाशन, प्रबुद्ध साहित्य, प्रबुद्ध रंगभूमी, प्रबुद्ध फिल्म्स, ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड अशा विविध माध्यमातून आम्ही प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ चालवतो. भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड हे या प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीचे जनक आहेत. प्रबुद्ध रंगभूमी असेल, प्रबुद्ध साहित्य परिषद असेल, प्रबुद्ध नाट्य संमेलन अशा विविध सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आम्ही प्रबुद्ध भारत घडवण्याचा संकल्प केलेला आहे आणि अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांचं बहुजन संघट या चॅनलच्या माध्यमातून सर्व रसिकांचं आणि श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझं नाव डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड. माझ्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करून मी सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. अखिल विश्वातील महाप्रज्ञावंत विश्व मानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रबुद्ध भारताचे महानायक, ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड येथील भारतातील पहिल्या बुद्ध विहाराचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीच्या प्राण असणाऱ्या राष्ट्रमाता रमाई आंबेडकर व श्वास असणाऱ्या डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या अविस्मरणीय कष्ट व त्यागास प्रथमतः मनोभावे वंदन. ज्यांच्या मायेच्या आणि कायेच्या स्पर्शाने रमाई आणि माईच्या जीवनाचे सोने झाले, ज्यांच्या मायेच्या आणि कायेच्या स्पर्शाने रमाई आणि माईच्या जीवनाचे सोने झाले, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या महामाता भीमाईच्या अनंत उपकारास कोटी कोटी वंदन करून डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 27 जानेवारी या जयंतीच्या निमित्ताने भीमशाहीर हिरापुत्र भवार लिखित काही रचना मी आपणापुढे सादर करणार आहे. भीमशाहीर हिरापुत्र भवार म्हणजे प्रबुद्ध रंगभूमीच्या चळवळीतील गीतकार, प्रबुद्ध गीतकार म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रबुद्ध विचारसरणी अभिव्यक्त करणारे गीत लिहिणारे ते गीतकार, संगीतकार इतकंच नाही तर ज्येष्ठ अभिनेते, हाडाचे शिक्षक असलेले भीमशाहीर हिरापुत्र भवार हे युगकवी वामनदादा कर्डकांचे मानसपुत्र आहेत. तर आमच्या प्रबुद्ध रंगभूमीच्या साहित्य चळवळीत असो, सांस्कृतिक चळवळीत असो, नाट्य संमेलनाच्या माध्यमातून असो, प्रबुद्ध फिल्म्स जे काही निर्मिती झाली, या सर्वांचे जे जनक आहेत ते भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड. गेल्या 5 दशकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे स्वप्न पाहिलेत त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी साहित्य, सांस्कृतिक आणि चळवळीच्या माध्यमातून प्रबुद्ध भारत घडवण्याचा ध्यास घेतलेले भीमपुत्र टेक्सास गायकवाड हे आमचे सर्व प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीचे हे जनक आहेत, मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही प्रबुद्ध रंगभूमीची सांस्कृतिक चळवळ चालवतो. आणि त्या सांस्कृतिक चळवळीचे गेल्या 5 दशकापासून भीमपुत्राचे सहकारी असलेले आणि गेल्या 4 दशकापासून 42-43 वर्ष झाले ज्यांचा सहवास मला लाभला असे भीमशाहीर हिरापुत्र भवार हे प्रबुद्ध गीतकार आहेत, प्रबुद्ध गीताचे ते जनक आहेत आणि त्यांनी काही रचना लिहिल्यात, खूप सुंदर अशा रचना लिहिल्यात. खरं तर ते युगकवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य आहेत, मानसपुत्र आहेत आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन ते सातत्याने लिहित असतात आणि प्रबोधन करीत असतात. म्हणूनच प्रबुद्ध प्रकाशनाने माई रमाई हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या रचना ऐकल्यानंतर कळेलच, खूप मोठे ते भीमशाहीर आहेत आणि त्यांच्या रचना मी आपल्या पुढे या निमित्ताने सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे सन्मित्र, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सन्मित्र आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून साहित्य असेल, नाट्य असेल, सांस्कृतिक चळवळ असेल, डॉक्टर बाबासाहेबांची सामाजिक चळवळ असेल, धम्म चळवळ असेल, या चळवळीचं निमित्ताने प्रेस मीडियाच्या माध्यमातून किंवा
इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेशी, विशेषतः आंबेडकरी समाजाशी, बौद्ध समाजाशी, बहुजन समाजाशी आपलं वैचारिक नातं सांगून प्रबोधनासाठी कार्यरत असणारे माझे सन्मित्र राहुल खांडेकर यांच्या बहुजन संघट या चॅनलद्वारे मी आपणाशी संवाद साधत आहे. नमो बुद्धाय. युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जीवनात, त्यांच्या आयुष्यातील पूर्वार्धात माता रमाई आंबेडकर या माऊलीच्या त्यागी कष्टी जीवनामुळे बाबासाहेब घडत गेले. स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करून कोट्यावधी लोकांच्या, समाजाचा संसार ते थाटत गेले. इतकेच नव्हे तर देशाचा, या भारत देशाचा संसार यशस्वीरित्या थाटण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले. याचे श्रेय माता रमाईकडे जाते. डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यातील उत्तरार्धात डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांचाही सिंहाचा वाटा आहे. 1956 ची बौद्ध धम्म क्रांतीची अभूतपूर्व घटना असेल, भारतीय राज्यघटनेची निर्मिती असेल, बुद्ध आणि त्यांचा धम्म या जगप्रसिद्ध ग्रंथाची निर्मिती असेल, देहू ऐतिहासिक धम्मभूमी पुणे येथील बुद्धमूर्तीची जी स्थापना झाली ती 25 डिसेंबर 1954 चा तो दिवस असेल, किंवा 1200 वर्षानंतरची बौद्ध धम्माची जी पुनर्स्थापना करण्यात आली तो इतिहास असेल, किंवा जागतिक बौद्ध धम्म परिषद ब्रह्मदेश रंगूनहून येथे आलेले बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण असेल, आदी क्रांतिकारी आणि ऐतिहासिक कार्याच्या साक्षीदार म्हणून माईसाहेबांच्या इतिहासात महत्व आहे. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या युगनायकाची पत्नी होण्याचा सन्मान लाभलेल्या डॉक्टर माईसाहेबांचा सहवास ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांना लाभला, आणि त्यांच्यासोबत मी स्वतः म्हणजे डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनाही लाभला. डॉक्टर माईसाहेबांच्या भेटीच्या व आठवणींच्या ऐतिहासिक कविता यामुळे जन्माला आल्या. त्या शब्दबद्ध केल्या आहेत भीमशाहीर हिरापुत्र भवार या प्रबुद्ध गीतकाराने. त्यांचं एक प्रबुद्ध काव्य मी आपणापुढे सादर करीत आहे. कवितेतील माईसाहेब या कार्यक्रमाच्या माध्यमातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तेजपुंज व्यक्तिमत्व. अशा तेजाची सारथी म्हणजे डॉक्टर माईसाहेब. या कवितेचं शीर्षक आहे तेजाची सारथी. भीम सूर्यावर प्रेम करुनी जळत राहिली किती, माई तू तेजाची सारथी, माई तू तेजाची सारथी. भीम सूर्यावर प्रेम करुनी जळत राहिली किती, माई तू तेजाची सारथी, माई तू तेजाची सारथी. देहू रोडला 54 साली धम्मयुगाची पहाट झाली. देहू रोडला 54 साली धम्मयुगाची पहाट झाली. क्रांती ज्योत चेतवी युगंधर दीप तुझ्या हाती. क्रांती ज्योत चोतवी युगंधर दीप तुझ्या हाती. माई तू तेजाची सारथी, माई तू तेजाची सारथी. अतिमोलाचा क्षण होता, उपचाराला वेळच नव्हता. अतिमोलाचा क्षण होता, उपचाराला वेळच नव्हता. व्याधिग्रस्तता भीमरावाची सांभाळली तू किती. व्याधिग्रस्तता भीमरावांची सांभाळली तू किती. माई तू तेजाची सारथी, माई तू तेजाची सारथी. भीम सूर्यावर प्रेम करुनी जळत राहिली किती. माई तू तेजाची सारथी, माई तू तेजाची सारथी. बुद्धानंतर दुसरी क्रांती महान ठरली धरणीवरती. बुद्धानंतर दुसरी क्रांती महान ठरली धरणीवरती. धम्म क्रांतीच्या भीमरथाची झालीस माई तू गती. धम्म क्रांतीच्या भीमरथाची झालीस माई तू गती. माई तू तेजाची सारथी, माई तू तेजाची सारथी. भीमध्येयाची जाणूनी महती. भीमध्येयाची जाणूनी महती आयुष्याची दिली आहुती. भीमध्येयाची जाणूनी महती आयुष्याची दिली आहुती. युगनायका सेवेचं वंदन युगनायके प्रती. युगनायका सेवेचं वंदन युगनायके प्रती. भीमसूर्यावर प्रेम करुनी जळत राहिली किती. माई तू तेजाची सारथी, माई तू तेजाची सारथी, माई तू तेजाची सारथी.
युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माझा श्वास, माझी अस्मिता, माझी प्रेरणा, माझी चेतना, माझी ऊर्जा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अवघं जीवनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपण घडलेलं आहे. कोट्यावधी भारतीयांचे ते खऱ्या अर्थानं पिता आहेत, मार्गदर्शक आहेत. कारण हे राष्ट्र त्यांनी घडवलंय. आणि म्हणूनच माझ्यासारखा कलावंत कार्यकर्ता देखील घडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं आम्हाला मानसिक जन्म दिला, वैचारिक जन्म दिला. आपल्या आई-वडिलांनी जरी आम्हाला शारीरिक जन्म दिला असला, तरी खऱ्या अर्थानं जे आमचे आयडियल आहेत, माझे आयडियल आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणूनच अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी म्हणजे डॉक्टर माईसाहेब आंबेडकर त्यांना भेटण्याचा योग आला. भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड आणि मी दादर येथे त्यांना भेटायला गेलेलो असताना तो भेटीचा प्रसंग भीमशेर हिरापुत्र भवार यांनी आपल्या गीतातून सादर केला आहे. कवितेचं शीर्षक आहे चरण स्पर्श. कीर्तिपाल आला तू चरण स्पर्श केला. डॉक्टर माईसाहेब म्हणतायत, मी त्यांना गेलो, त्यांना वंदन केलं आणि त्यांच्या चरणी स्पर्श केला आणि त्यांना अभिवादन केलं. कीर्तिपाल आला तू चरण स्पर्श केला, ओळखलेस माझ्या मुलारे भीम हृदयीच्या माझ्या जाणीवेला. ओळखलेस माझ्या मुलारे भीम हृदयीच्या माझ्या जाणीवेला. आई बाप गेले दुःख आवरिले. आई बाप गेले दुःख आवरिले. साहेब गेले पोरके मी झाले. साहेब गेले पोरके मी झाले. प्रतीक्षा मी करते दुःखाने या झुरते. प्रतीक्षा मी करते दुःखाने या झुरते. दुःख मार हल्ला थोडा केला रे. दुःख मार हल्ला हलका थोडा केला रे. कीर्तिपाल आला तू चरण स्पर्श केला. ओळखलेस माझ्या मुलारे भीम हृदयीच्या माझ्या जाणवेला. भीम हृदयीच्या माझ्या जाणवेला. वाट मी पाहते रे कुणीतरी यावं. वाट मी पाहते रे कुणीतरी यावं. त्यागाची माझ्या दखल घ्यावं. वाट मी पाहते रे कुणीतरी यावं. त्यागाची माझ्या दखल घ्यावं. घेईनात भेट फिरवतात पाठ. घेईनात भेट फिरवतात पाठ. वेदना या छळती मनाला रे. वेदना या छळती मनाला रे. ओळखलेस माझ्या मुलारे भीम हृदयीच्या माझ्या जाणवेला रे. माझ्या जाणवेला. सांग भीम लेकरांना निष्ठुर मी नाही. माई म्हणतात, सांग भीम लेकरांना निष्ठुर मी नाही तुमच्या मायेसाठी. सांग भीम लेकरांना निष्ठुर मी नाही तुमच्या मायेसाठी. आसुसली माई दिली ऊर्जा मजला द्यावी ती तुम्हाला. दिली ऊर्जा मजला द्यावी मी तुम्हाला. भीमवचन पूर्ण करण्याला रे. भीमवचन पूर्ण करण्याला रे. ओळखलेस माझ्या मुलारे भीम हृदयाच्या माझ्या जाणवेला. माझ्या जाणवेला. प्रेम दिलं त्यांनी मी त्यावरती जगते. प्रेम दिलं त्यांनी मी त्यावरती जगते. महामानवाप्रती कसूरवार नव्हते. महामानवाप्रती कसूरवार नव्हते. वाटेत रडावं सारं भडभडावं. वाटेत वाटतं रडावं सारं भडभडावं. दुःख सांगावं जनतेला रे. वाटतं रडावं सारं भडभडावं. दुःख सांगावं जनतेला रे. ओळखलेस माझ्या मुलारे भीम हृदयाच्या माझ्या जाणवेला रे. भीम हृदयाच्या माझ्या जाणवेला रे. असेन मी आज उद्या नसेन जगात. असेन मी आज उद्या नसेन जगात. महामानवाचे सोशिले आघात. महामानवासवे सोशिले आघात. असेन मी आज उद्या नसेन जगात. महामानवाने सोशिले आघात. असे भीमपुत्र कीर्तिपाल हिरापुत्र सत्य सांगतील या जगाला रे. असे भीमपुत्र कीर्तिपाल हिरापुत्र सत्य सांगतील या जगाला रे. कीर्तिपाल आला तू चरण स्पर्श केला. कीर्तिपाल आला तू चरण स्पर्श केला. ओळखलेस माझ्या मुलारे भीम हृदयाच्या माझ्या जाणवेला रे. भीम हृदयाच्या माझ्या जाणवेला. भीम हृदयाच्या माझ्या जाणवेला. खरंच डॉक्टर माईसाहेबांना मी एकदा नाही अनेक वेळा भेटलो.
आणि ज्या महामानवाचा म्हणजे ज्यांना आपण आपले पिता मानतो त्या डॉक्टर बाबासाहेबांचा स्पर्श ज्या माईला झालाय आणि त्या स्पर्शाची जाणीव त्यांचं चरणस्पर्श घेताना झाली आणि त्यांच्यामध्ये मी महामानवांना पाहिलं, बाबासाहेबांना पाहिलं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांना आपलंसं केलं आणि त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांच्यामुळं त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं हेलावून गेलं. त्यांना अनेक दिवस जगायला मिळालं, असं बाबासाहेब स्वतः म्हणतात. तर त्या डॉक्टर माईसाहेबांना भेटायला गेल्यानंतर हुंदका या कवितेचा जन्म झाला. कवितेचं शीर्षक आहे हुंदका. माईसाहेब भीमपुत्रास काय म्हणतात ते आपल्या मनोगतात या कवितेत शाहिरांनी सादर केलंय. भीमपुत्रा टेक्सास तुला सांगते, भीमपुत्रा टेक्सास तुला सांगते, थांब जरा हुंदका आलेला दाबते, थांब जरा हुंदका आलेला दाबते. घर मालकाची गुणी लेक करते माया, घर मालकाची गुणी लेक करते माया, आधी मधी भात मला देते खाया, आधी मधी भात मला देते खावया, उपासमार काढते कुणा ना सांगते, उपासमार काढते कुणा ना सांगते, थांब जरा हुंदका आलेला दाबते, थांब जरा हुंदका आलेला दाबते. रमाच्या आठवणीचे गाठोडे सोडते, रमाच्या आठवणीचे गाठोडे सोडते, आदर्श बळावरतीच्या दिवस काढते, रमाच्या आठवणीचे गाठोडे सोडते, आदर्श बळावरतीच्या दिवस काढते. झुकलीच ना कुणापुढे तशीच वागते, झुकलीच ना कुणापुढे तशीच वागते, थांब जरा हुंदका आलेला दाबते, भीमपुत्रा टेक्सास तुला सांगते, थांब जरा हुंदका आलेला दाबते. दुःखाचा माझ्या कसा रे निरोप कळाला, दुःखाचा माझ्या कसा रे निरोप कळाला, एक भीम मायेचा माणूस मिळाला. दुःखाचा माझ्या कसा निरोप रे कळाला, एक भीम मायेचा माणूस मिळाला. तुझमुळे कैक दिसांनी पोटभर जेवते, तुझमुळे कैक दिसांनी पोटभर जेवते. काय झालं, टेक्सास दादानी मी माईंच्या दादर येथील कबीर निवासामध्ये गेलो माईंना भेटायला आणि माईंना दादांनी विचारलं टेक्सासांनी, माई तुम्हाला काय हवंय, त्यांची ती अवस्था पाहून. त्यांना मच्छी आवडायची हे टेक्सासांना माहित होतं. दादांनी लगेच मला सांगितलं आणि दादा सोबत आले. माईंना मच्छी आणि चिकन आम्ही घेऊन आलो, सोबत बिर्याणी देखील होती आणि त्यांना खाऊ घातलं. एक वेगळा आनंद मिळाला. महामानवाच्या पत्नीला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. खरंच आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. त्यामुळेच या कवितेचा जन्म झाला असावा. तर कवितेत शाहीर पुढे म्हणतात, दुःखाचा माझ्या कसा रे निरोप कळाला, एक भीम मायेचा माणूस मिळाला, तुझमुळे कैक दिसानी पोटभर जेवले, थांब जरा हुंदका आलेला दाबते, भीमपुत्रा टेक्सास तुला सांगते. राजग्रहावरची वर्दळ मी स्मरिते, राजग्रहावरची वर्दळ मी स्मरिते, जय भीम म्हणून हात जोडित होते, जय भीम म्हणून हात जोडित होते, सर्वांची माई आज मी एकटीच राहते. त्या कबीर निवासामध्ये सर्वांची माई आज मी एकटीच राहते, थांब जरा हुंदका आलेला दाबते, थांब जरा हुंदका आलेला दाबते. धम्मभूमी होती मजसम एकली, माई म्हणतात, धम्मभूमी होती मजसम एकली, जाऊन देहू रोडला तू भीमपुत्रा लाज राखली. धम्मभूमी होती मजसम एकली, जाऊन देहू रोडला तू लाज राखली, भीमपुत्र पदवी कार्याने शोभते, भीमपुत्र पदवी कार्याने शोभते, थांब जरा हुंदका आलेला दाबते, भीमपुत्रा टेक्सास तुला सांगते, भीमपुत्रा टेक्सास तुला सांगते. पदे माझी गेली, पदे माझी गेली, उद्या मीही जाईल, पदे माझी गेली, उद्या मीही जाईल, महामानव भारिया पद कोण घेईल, महामानव भारिया पद कोण घेईल, त्यासाठी जगण्यातला मरण भोगिते, त्यासाठी जगण्यातील मरण भोगिते, याच साठी जगण्यातील मरण भोगिते,
पदे माझी गेली, उद्या मीही जाईल. महामानव भार्या पद कोण घेईल? त्यासाठी जगण्यातील मरण भोगिते, त्यासाठी जगण्यातील मरण भोगिते. भीमपुत्र टेक्सास तुला मी सांगते, थांब जरा हुंदका आलेला दाबते. थांब जरा हुंदका आलेला दाबते. हुंदका आलेला दाबते. खरंच बाईचं जीवन अस्वस्थ करणार होतं. त्यांचं जीवन कहाणी जर ऐकली तर निश्चितच आपल्या डोळ्यातून अश्रू ओघळल्याशिवाय राहणार नाहीत, आसवांच्या धारा वाहिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून यापुढील कवितेचं शीर्षक आहे आसवांच्या धारा. बाईसाहेबांना आंबेडकर यांची शेवटची धम्मयात्रा आहे. जी बुद्धगया, कुशीनगर सारं धम्मस्थळ दोघेही फिरून आलेले आहेत आणि त्यावर ही रचना करण्यात आलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे आसवांच्या धारा. बुद्ध रूप पाहून गेला शिनभाग सारा. बाईसाहेब म्हणतात, बुद्ध रूप पाहून गेला शिनभाग सारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. बघा, कल्पना खूप सुंदर आहे. लुंबिनी म्हणाली मला ओळखून घ्यावं. बाबासाहेब आणि माईसाहेब त्या बुद्ध रूपाला पाहण्यासाठी त्या बुद्धभूमीत गेले आहेत. सर्व धम्मस्थळ पाहत आहेत आणि त्यावेळी बाबासाहेबांची आणि माईसाहेबांची जे सत्य, त्या भेटीचं सत्य या कवितेमध्ये शाहिरांनी दर्शविलेलं आहे. बुद्ध रूप पाहुनी गेला शिनभाग सारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप संवेदनशील व्यक्तिमत्व होते. खूप मायाळू, महाकारुणिक, ज्यांचं खऱ्या अर्थानं आदर्शच तथागत भगवान बुद्ध होते. तथागत भगवान बुद्धच जर एवढे महाकारुणिक असतील तर बाबासाहेब किती महाकारुणिक. बुद्ध रूप पाहून गेला शिनभाग सारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. लुंबिनी म्हणाली मला ओळखून घ्यावं. लुंबिनी म्हणाली मला ओळखून घ्यावं. नव्या युगातील माझं नाव महू गावं. लुंबिनी म्हणाली मला ओळखून घ्यावं. नव्या युगातील माझं नाव महू गावं. पुन्हा पुत्र दर्शनाचा दिन आला न्यारा. पुन्हा पुत्र दर्शनाचा दिन आला न्यारा. बुद्ध रूप पाहून गेला शिनगार सारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. बुद्ध गया हर्षित झाली. बुद्ध गया हर्षित झाली. तथागता यावं. भीमयुगी आहे माझं धम्मभूमी नाव. बुद्ध गया हर्षित झाली. तथागता यावं. भीमयुगी आहे माझं धम्मभूमी नाव. बुद्ध धम्माचा जग जाहीर दिला इथे नारा. ऐतिहासिक धम्मभूमीवर 25 डिसेंबर 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महामानवाचं महास्वप्न होतं ते महास्वप्न पाहिलं आणि त्यांनी जाहीर केलं, इथं भव्य आणि दिव्य विहार निर्माण करा, इथं धम्मपीठाची निर्मिती करा आणि भारतातलं पहिलं बुद्ध विहार हे सर्व जगामध्ये त्याचा आता प्रचार आणि प्रसार होत आहे. बाबासाहेबांचं महास्वप्न उदयास येत आहे. लवकरच ते महास्वप्न साकारणार आहे. येत्या रमाईच्या जयंतीला 7 फेब्रुवारी 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महास्वप्नातली जी धम्मभूमी आहे, जे बुद्ध विहार आहे, त्या बुद्ध विहाराच्या बांधकामाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. भीमशाहीर हरीश गंगाधर चौरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐतिहासिक धम्मभूमीत आणलं आणि खऱ्या अर्थानं ते प्रवर्तक ठरले आणि त्याचंच पुढं काम घेऊन जाण्यासाठी जे अनुवर्तक म्हणून ज्यांचं नाव घेतलं होतं ते सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांनी डॉक्टर भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांना देहुरोड येथे आणलं आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेबांच्या मानवाचा परिचय, महास्वप्नाचा परिचय करून दिला आणि खऱ्या अर्थानं धम्मभूमीचा इतिहासाला सुरुवात झाली आणि ती संधी भीमपुत्राला मिळाली. धन्य धन्य धम्मभूमी, धन्य धन्य ते देहूगाव. अशा या गावाच्या ऐतिहासिक घटनेवर ही कविता आहे. बुद्ध गया हर्षित झाली. तथागता यावं. भीमयुगी आहे माझं धम्मभूमी नाव. बुद्ध धम्माचा जग जाहीर दिला इथे नारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. साहेबांच्या डोळा वाहे आसवांच्या धारा. बुद्ध महावाणी वचन तुम्ही पूर्ण केले. बाईसाहेब म्हणतात,
बुद्ध महावाणी वचन, बाबासाहेबांना माईसाहेब म्हणतात, बुद्ध महावाणी वचन तुम्ही पूर्ण केले, 2500 वर्षाने बुद्ध तुम्ही झाले. 2500 वर्षाने, खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2500 वर्ष, तथागत बुद्धाच्या जन्मानंतर 2500 वर्षाचा जो कालावधी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मैत्रीय बुद्ध म्हटलं जातं. बुद्ध महावाणी वचन तुम्ही पूर्ण केले, 2500 वर्षाने बुद्ध तुम्ही झाले. सारनाथचे अनुवर्तन केले नागपुरा. सारनाथचे अनुवर्तन केले नागपुरा. नागपूरला जी धम्मक्रांती झाली 14 ऑक्टोबर 1956 साली, लाखो लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. कारण पहिलं जे धम्मचक्र प्रवर्तन झालं होतं ते सारनाथ येथे झाले होतं आणि त्याचंच खऱ्या अर्थानं अनुवर्तन केलं नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणूनच बुद्ध महावाणी वचन तुम्ही पूर्ण केले. माईसाहेब म्हणतात बाबासाहेबांना, बुद्ध महावाणी वचन तुम्ही पूर्ण केले, 2500 वर्षाने बुद्ध तुम्ही झाले. 2500 वर्षाने बुद्ध तुम्ही झाले. सारनाथचे अनुवर्तन केले नागपुरा. साहेबांच्या डोळावाहे आसवांच्या धारा. साहेबांच्या डोळावाहे आसवांच्या धारा. चालवेना मार्ग आता थकले चरण. चालवेना मार्ग आता थकले चरण. कुशीनगरीला घेती आज त्रिशरण. चालवेना मार्ग आता थकले चरण. कुशीनगरीला घेती आज त्रिशरण. महानिर्वाण मुद्रेतील बुद्धाचे समोर. महानिर्वाण मुद्रेतील बुद्धाचे समोर. बुद्ध रूप पाहुनी गेला शिणगार सारा. साहेबांच्या डोळावाहे आसवांच्या धारा. साहेबांच्या डोळावाहे आसवांच्या धारा. आनंद आणि दुःखाचे त्यांचे अश्रू झाले बाबासाहेब. एकाच वेळेला आनंद आणि एकाच वेळेला दुःख, एकाच वेळेला सुख आणि एकाच वेळेला दुःख, याची प्रचिती बाबासाहेबांना आलेली आहे. तथागतांचं दर्शन घेताना, बुद्धरूप पाहताना कुशीनगराला त्यांच्या मुखातून जे शब्द आलेले आहेत, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, जे त्रिशरण त्यांच्या मुखातून आलेलं आहे. आनंद आणि दुःखाचे त्यांच्या अश्रू झाले. अश्रू पुसता पुसता मी अश्रू मध्ये नाले. माईसाहेब म्हणतात, अश्रू पुसता पुसता मी अश्रू मध्ये नाले. सुकवण्या अश्रू आला श्रावस्तीचा. सुकवण्या अश्रू आला श्रावस्तीचा नारा. आनंद आणि दुःखाचे त्यांच्या अश्रू झाले. अश्रू पुसता पुसता मी अश्रू मध्ये नाले. सुकवाया अश्रू आला श्रावस्तीचा वारा. सुकवाया अश्रू आला श्रावस्तीचा वारा. साहेबांच्या डोळावाहे आसवांच्या धारा. आसवांच्या धारा. आसवांच्या धारा. निब्बाणापर्यंत आली जीवनाची वाट. निब्बाणापर्यंत आली जीवनाची वाट. वाटे गुरु शिष्यांची ही अखेरची ही भेट. वाटे गुरु शिष्यांची ही अखेरची भेट. बाबासाहेब आंबेडकर तथागतांना आपले पहिले गुरु मानतात. गुरु शिष्याचं नातं किती महान होतं बघा. म्हणून निब्बाणापर्यंत आली जीवनाची वाट. बाबासाहेबांना जाणवलेलं की आता आपलं निब्बाण होणार आहे, महानिब्बाण होणार आहे. निब्बाणापर्यंत आली जीवनाची वाट. वाटे गुरु शिष्यांची ही अखेरची भेट. बौद्धमय भारत त्यांचा राहिला अपुरा. युगनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न जे पाहिलेलं होतं, मी भारत बौद्धमय करेन, मेरे सपनों का भारत प्रबुद्ध भारत. सगळ्यांना त्यांनी आवाहन केलं, प्रबुद्ध व्हा, प्रबुद्ध भारत घडवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील भारत म्हणजेच प्रबुद्ध भारत. असं जे त्यांचं जे स्वप्न होतं, जे महास्वप्न होतं, बौद्धमय भारत त्यांचा राहिला अपुरा. निब्बाणापर्यंत आली जीवनाची वाट. वाटे गुरु शिष्यांची ही अखेरची भेट. बाबासाहेबांना असं वाटू लागलं, गुरु शिष्यांची ही अखेरची भेट. बौद्धमय भारत त्यांचा राहिला अपुरा. बुद्ध रूप पाहुनी गेला शिणभाग सारा. बाबासाहेबांना वाटतंय, माईसाहेबांना वाटतंय, बुद्ध रूप पाहुनी गेला शिणभाग सारा. साहेबांच्या डोळावाहे आसवांच्या धारा. साहेबांच्या डोळावाहे आसवांच्या धारा. साहेबांच्या डोळावाहे आसवांच्या धारा. अखेरची कविता आहे. खूपच दुःखद अंत करणार आहे ही कविता सादर करावी लागणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजगृह बांधलेलं आहे, त्या राजगृहा
संदर्भात ही कैफियत म्हणावी की खंत म्हणावी, तर सत्य घटना आहे आणि ती सत्य घटना भीमशेर हिरापत्र पवार यांनी आपल्या कवनामधून सादर केलेली आहे. ते अखेरची कविता, कवितेचं शीर्षक आहे प्रेत का अडविता. टाहो फोडून ऐका सांगतो राजग्रहाचा राजा. बाबासाहेब, कवी कल्पना आहे. बाबासाहेब म्हणतायत, टाहो फोडून ऐका सांगतो राजग्रहाचा राजा, मृत्यू नंतर मज राणीला देता ही कसली सजा. मृत्यू नंतर मज राणीला देता ही कसली सजा, देता ही कसली सजा. राजग्रहाची राणी होती सावली माझी सविता. राजग्रहाची राणी होती सावली माझी सविता. तिच्या रे प्रेता काढविता, तिच्या रे प्रेता काढविता. राजग्रहाच्या पायरीवरती क्षणभर घेऊ द्या विश्रांती. बाबासाहेब म्हणतात, राजग्रहाच्या पायरीवरती क्षणभर घेऊ द्या विश्रांती. प्रेत तिचे राजग्रहाची घेणार नाही सत्ता. प्रेत तिचे राजग्रहाची घेणार नाही सत्ता. मृत्यू नंतर मज राणीला देता ही कसली सजा. राजग्रहाची राणी होती सावली माझी सविता. तिच्या रे प्रेता काढविता, तिच्या रे प्रेता काढविता. रमाई सम तळमळली होती, जीवनभर ती जळली होती. रमाई सम तळमळली होती, जीवनभर ती जळली होती. माझ्या पाठी छळच केला मेल्यावर नडविता. माझ्या पाठी छळच केला मेल्यावर नडविता. मृत्यू नंतर मज राणीला देता ही कसली सजा. राजग्रहाची राणी होती सावली माझी सविता. तिच्या रे प्रेता काढविता, तिच्या रे प्रेता काढविता. राजग्रहास्तव कंबर कसली गर्भपोटचा हरवून बसली. राजग्रहास्तव कंबर कसली गर्भपोटचा हरवून बसली. झाला असता एखादा तुम्हा आंबेडकर विचारता. झाला असता एखादा तुम्हा आंबेडकर विचारता. उपकार फेडता अपकाराने हीच का शिकवण दिली बुद्धाने. उपकार फेडता अपकाराने हीच का शिकवण दिली बुद्धाने. तिच्या रे प्रेत काढविता, तिच्या रे प्रेत काढविता. माईवरच्या मम विश्वासा पायी का तुडविता. माईवरच्या मम विश्वासा पायी का तुडविता. राजग्रहाच्या भिंती बोलती रमाई नंतर शरूच साथी. राजग्रहाच्या भिंती बोलती रमाई नंतर शरूच साथी. राजग्रहास्तव श्रमली दमली सांगतोय तुमचा पिता. राजग्रहास्तव श्रमली दमली सांगतोय तुमचा पिता. मृत्यू नंतर मज राणीला देता ही कसली सजा. राजग्रहाची राणी होती सावली माझी सविता. तिच्या रे प्रेता काढविता, तिच्या रे प्रेता काढविता. जगण्याची मज नव्हती खात्री उपचार केले दिवसा रात्री. जगण्याची मज नव्हती खात्री उपचार केले दिवसा रात्री. धम्मक्रांतीच्या मम इच्छेची केली तिने पूर्तता. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती झालेली आहे. 25 डिसेंबर 1954 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर माईसाहेबांसमवेत ऐतिहासिक धम्मभूमी देहुरुड येथे संत तुकोबाच्या भूमीमध्ये देहूमध्ये पेशवाईला खऱ्या अर्थानं उत्तर दिलेलं आहे. आणि पेशवाईच्या भूमीमध्ये समतेचा, करुणेचा, मानवतेचा जो विचार या धरतीमध्ये रोवलेला आहे तो बुद्ध मूर्तीच्या स्थापनेतून ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेली तिथल्या उणू राजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये जी मूर्ती दिली होती, जी मूर्ती पांढरी शुभ्र अशी अभयमूर्तीतील मूर्ती ती बाबासाहेबांनी माईसाहेबांसमवेत आणली आणि त्या देहुरुड विहारामध्ये स्थापन केली. तो दिवस म्हणजे 25 डिसेंबर 1954 चा. म्हणून शाहीर पुढे म्हणतात, जगण्याची मज नव्हती खात्री उपचार केले दिवस रात्री. धम्मक्रांतीच्या मम इच्छेची केली तिने पूर्तता. बाबासाहेब म्हणतात, धम्मक्रांतीच्या मम इच्छेची केली तिने पूर्तता, केली तिने पूर्तता. टाहू फोडून ऐका सांगतो राजग्रहाचा राजा. मृत्यू नंतर मज राणीला देता कसली सजा. राजग्रहाची राणी होती सावली माझी सविता. तिच्या रे प्रेता काढविता, तिच्या रे प्रेता काढविता, तिच्या रे प्रेता काढविता. बहुजन संघटक
या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रमाता डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही रचना सादर करण्यासाठी मला सूचना करण्यात आली, सांगण्यात आलं. माझे मित्र राहुल खांडेकर यांनी मी आपणासमोर या कविता सादर केलेल्या आहेत. येत्या 7 फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पाहिलं होतं. राष्ट्रमाता रमाई आंबेडकर या जेव्हा पंढरपूरला निघतात, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ इच्छितात, त्यावेळेला बाबासाहेब रमाईला म्हणाले होते, रमा, रामू, आपण दुसरी पंढरी निर्माण करू. जिथं मानवतेला, समतेला महत्त्व असेल, माणसांना महत्त्व असेल आणि तीच ती पंढरी म्हणजे बौद्धांची पंढरी आणि ती पंढरी म्हणजेच ऐतिहासिक धम्मभूमी, देहू रोड. महामानवाचं महास्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 रोजी भगवान बुद्धाची मूर्ती स्थापन करून खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म दीक्षाच्या पूर्वी 2 वर्ष पूर्वी त्यांनी धम्मक्रांती केली आणि पुण्याच्या देहूरोड येथे ऐतिहासिक धम्मभूमीची निर्मिती केली. बुद्ध विहाराची स्थापना केली. बुद्ध मूर्तीची स्थापना केली आणि भारतातलं पहिलं बुद्ध विहार ते ठरलं. अशा बुद्ध विहाराचं काम सध्या चालू आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी 2025 रोजी भीमपुत्र टेक्सास गायकवाड जे ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास प्रणेते आहेत, अनुवर्तक ऐतिहासिक धम्मभूमीचे सयाजीराव बंडोपंत गायकवाड आहेत. धम्मभूमी सुरक्षा समिती, धम्मभूमी ज्येष्ठ उपासक संघ, धम्मभूमी महिला समिती, महिला संघ, बुद्धविहार कृती समितीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यातलं बांधकाम पूर्ण होते 7 फेब्रुवारीला आणि रमाईच्या राष्ट्रमाता रमाई आंबेडकरांच्या जयंती च्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि जे गेल्या 30 वर्ष संघर्ष करून भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ऐतिहासिक धम्मभूमी महामानवाचं महास्वप्न उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची सुरुवात आता या उद्घाटनाच्या निमित्तानं होणार आहे. तर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व जनतेला अत्यंत तळमळीनं मी विनंती करत आहे की या समारंभाला उपस्थित राहावं आणि महामानवाच्या महास्वप्नाला गती द्यावं अशी विनंती करून मी माझ्या या कार्यक्रमाची रजा घेतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.